नमस्कार मित्रांनो, तर बघा PM किसान योजनेची ई-के-वाय-सी करण्यासाठी एक शासनाने परिपत्रक काढलेलं आहे आणि त्यानुसार वार्षिक ई-के-वाय-सी ही प्रत्येक PM किसानच्या लाभार्थ्याने हे केलीच पाहिजे अशा प्रकारचं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता ही जी वार्षिक ई-के-वाय-सी आहे ते प्रत्येक PM किसान लाभार्थ्यांनी केली पाहिजे. आता याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की जर 30 जूनच्या अगोदर जो लाभार्थी PM किसानच्या जी काही ई-के-वाय-सी आहे ती करणार नाही तर अशा लाभार्थ्याला 23वा हप्ता हा जमा होणार नाही. त्याच्यामुळे प्रत्येक PM किसानच्या लाभार्थ्याने 30 जूनच्या अगोदर आपली ई-के-वाय-सी करून घ्यायची आहे. आता आपण गेल्या वेळेस देखील असं पाहिलं होतं की त्या ठिकाणी तुम्ही 2 पद्धतीने ई-के-वाय-सी करू शकता. एक म्हणजे तुम्ही CSC सेंटरला जाऊन बायोमेट्रिक पद्धतीने ई-के-वाय-सी करू शकता आणि दुसरी पद्धत म्हणजे तुमच्या मोबाईलवरून जे काही PM किसानचं ॲप आहे तर त्याच्यावरून देखील तुम्ही के-वाय-सी करू शकता. आता याच्यामध्ये आपण पाहिलं तर बऱ्याच लाभार्थ्यांची ई-के-वाय-सी पूर्ण देखील झालेली आहे. मग आता त्यांना प्रश्न पडतो की आपली ई-के-वाय-सी नेमकी पूर्ण आहे की नाही हे नेमकं कसं पाहायचं. तर बघा तुम्ही तुमच्या मोबाईलवरून अगदी 2 मिनिटामध्ये तुमची ई-के-वाय-सी झाली आहे की नाही आणि नसेल झाली तर ती केलीच पाहिजे. तर त्याच्यासाठी के-वाय-सी आपली झाली आहे की नाही ती देखील तुम्हाला माहिती असणं तेवढंच गरजेचं आहे. त्याच्यामुळे बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये हेच पाहणार आहोत की तुमच्या मोबाईलवरून तुमची ई-के-वाय-सी PM किसानची ई-के-वाय-सी झाली आहे की नाही ते नेमकं कसं पाहायचं. आता हे तुम्हाला कसं पाहायचं तेच आपण तुम्हाला सांगणार आहोत. चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा यासाठी तुम्हाला PM किसानचं जे तुम्ही ॲप डाउनलोड केलेलं आहे तर त्या ॲपवरती आपल्याला जायचं आहे. तर बघा आपण PM किसानचे ॲप आहे त्या ॲपवरती गेलेलो आहे. आता ॲपवरती क्लिक केल्यानंतर आपण पहिलं लॉग इन केलेलं आहे. आपलं लॉग इन या ठिकाणी बघा नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर हे अशा प्रकारचं एक पेज ओपन होणार आहे की ज्या ठिकाणी डॅशबोर्ड आहे आणि त्यानंतर अपडेट मोबाईल नंबर असेल आणि लॉगआउट असेल. तर तुम्हाला त्या ठिकाणी डॅशबोर्ड आहे तर या डॅशबोर्डवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. खाली जर बाहेर पडायचं असेल तर लॉगआउटवरती क्लिक करायचं आहे. आता डॅशबोर्ड याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपलं लॉग इन आहे तर आपली सर्व माहिती या ठिकाणी दिसते. आता या ठिकाणी ई-के-वाय-सी बेनिफिशरी जर ऑदर बेनिफिशरी जर दुसऱ्याची कोणाची चेक करायची असेल तर ऑदर बेनिफिशरीला तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर ज्यांचं तुम्हाला PM किसानचं चेक करायचं आहे ई-के-वाय-सी करण्यासाठी तर त्या ठिकाणी तुम्हाला त्यांचा आधार क्रमांक टाकायचा आहे. या ठिकाणी बघा ज्यांचं चेक करायचं आहे किंवा ज्यांची के-वाय-सी करायची आहे त्यांचा आधार क्रमांक टाकायचा आहे आणि सर्च या बटनावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आधार क्रमांक टाकलेला आहे आणि सर्च या बटनावरती आपण क्लिक केलेलं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर जर के-वाय-सी झाली असेल तर ई-के-वाय-सी ऑलरेडी डन असं येत आहे. तर अशा प्रकारे अगदी 2 मिनिटामध्ये तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये तुमची ई-के-वाय-सी झाली आहे की नाही हे तुम्ही पाहू शकता. धन्यवाद.